नमस्कार। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बातमीपत्रात आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरूच आहे। दाभोळकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। डॉक्टर आठवले यांनी लिहिलेल्या या संतापजनक लेखात जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धामुळेच होतात असं विधान करण्यात आलंय। तसेच आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा असा आलेला हा मृत्यू ही ईश्वराची कृपाच असल्याची मुक्ताफळंही उधळण्यात आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहे। जितेंद्रजी, आपण बघतोय की कशा तऱ्हेने एक अतिशय दुर्दैवी असं विधान सनातन प्रभातकडून आलेलं आहे। दाभोळकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं म्हणजे हे काही नवीन आहे असं मानण्याचं कारण नाही। खरं तर महाराष्ट्र सरकारने आणि आपण सगळ्यांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेवढे फोफावले आहेत। फार पूर्वीपासून असं गलिच्छ घाणेरडं महाराष्ट्राला अपमान करणार लिखाण ते करतायत। मरणांती वैराणी असं आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला शिकवलंय। मी हिंदू आहे, पण आता हिंदू धर्माचं सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घेण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या तमाम वाटयांवर आलेली आहे। अशा वेळेस मृत्यू झाल्यानंतर ज्या प्रकार स्पिटिक लिहिला आहे याच्यातलं त्यांची विकृत मानसिकता दिसते। आणि खरं तर मी जे म्हणतोय तेच की या मृत्यूला सर्वस्वी ते जबाबदार आहेत। मृत्यू गोळ्या कोणी मारल्या याच्यापेक्षा गोळ्या मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त कोणी केलं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। त्यामुळे त्यांच्या या लिखाणानंतर तरी सरकारने आता त्यांच्यावर कडक कारवाई करावी। बंदीची जी पावलं टाकली आहेत ती वेगाने टाकावीत आणि हे विचार महाराष्ट्रातले हे जे विषमज्वर पसरतो आहे तो विषमज्वर रोखावा अशी आमची मागणीच आहे। निश्चितच हा विषम ज्वर रोखावा अशी आपली मागणी आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या बरोबर होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।